15 एकरवर जवळपास 5 वर्षानं आता 2026 चालू आहे. यशस्वी शेती करून या ठिकाणी उत्कृष्ट तोडणी आणि जवळपास संपूर्ण क्षेत्र यशस्वी केलेलं आहे. प्रत्यक्ष प्लॉटवर म्हणजे शेतामध्ये आज आपण सरांकडून माहिती घेणार आहोत. सर, तुम्हाला कसं सुरुवातीलाच वाटलं की आपण इतर पिकापेक्षा ड्रॅगनच निवडावं म्हणून? हा, तर याच्यामध्ये काय आहे की मी ज्यावेळेस 1990 मध्ये पहिलं प्लांटेशन पपईचं केलं, हा हा त्याच्यामध्ये मला पपईच्या पिकातून चांगले पैसे मिळत गेले. हा हा परंतु कालांतरानं पपईवर व्हायरस नावाचा रोग येत असल्यामुळं हा मी हा 3-4 वर्षानंतर ते पीक बदललं हा आणि त्याच्यानंतर मी द्राक्षाकडे वळलो गेलो. हा द्राक्ष केले. हा द्राक्ष केले मी. बर. एकूण 2001 पासून ते 2000 जवळपास 12 पर्यंत द्राक्ष केले. हा हा द्राक्षामध्ये सुद्धा म्हणजे वातावरणातील अचानक बदल आणि उत्पन्नाचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी, त्याच्यामुळे द्राक्ष शेती मला परवडत नव्हती. नंतर मी 2013 ला ते पीक बदलून नंतर मी टमाट्याकडे वळलो. टोमॅटो टमाट्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा मला चांगले पैसे मिळायचे. बऱ्याच वेळा टमाटे फेकून त्याची वेळ यायची. भाव मग कमी भाव मिळायचा. कमी मिळायचा. आणि त्याच्यानंतर मी 2014 पासून जवळपास 2020 पर्यंत मी टमाटे केले. परंतु त्याच्यामध्ये अनिश्चितता मला वाटू लागली. अनिश्चितता वाटू लागली. त्याच्यानंतर मग शाश्वत पीक कुठलं कोणतं आहे, घ्यायचं? हा, कमी खर्च हा. आणि कमी पाण्यावर येणारं पीक, ज्याला की मेहनत कमी आहे आणि ज्याला की फवारण्या कमी आहेत, अशा पिकाकडे मी वळलो गेलो. आणि त्या माझ्या वळण्यामध्ये मी अभ्यास करून मला एक ड्रॅगन फ्रूटचं पीक मला जाणवलं. त्याच्यावर अभ्यास केला आणि मग एक एक गॅरंटेड पीक मला ते वाटलं. बरोबर. आणि त्याचा एक अभ्यास मी बऱ्याच ठिकाणी भेटी वगैरे दिल्या. कर्नाटक, नंतर तुमचं गुजरात या ठिकाणी जाऊन बाहेर राज्यामध्ये जाऊन. येस पहिला प्राथमिक अभ्यास केला आणि मला खात्री पडली त्या पिकामधून चांगल्या प्रकारचा पैसा मिळू शकतो. बरोबर आहे. नंतर मी 2020 मध्ये माझी नोकरी संपली 17 मध्ये. 2020 मध्ये मी प्लांटेशन केलं आणि माझं आज माझ्याकडे जवळपास 15 एकर क्षेत्रफळ ड्रॅगन फ्रूट क्षेत्र आहे. क्या बात. एकाच वेळेस मी 15 एकर क्षेत्रफळ ड्रॅगन फ्रूट करणारा बीड जिल्ह्यातला शेतकरी पहिला पहिले आहे. शेतकरी. बरोबर आहे. आणि यातून मला आजच्या परिस्थितीमध्ये चांगला पैसा मिळतोय, उत्पादन चांगलं मिळतंय आणि याचं प्लांटेशन केल्यानंतर मला पहिल्याच वर्षी 2021 मध्ये मला पहिलं प्लांट म्हणजे प्रोडक्शन मिळालं. आणि त्यानंतर 22, 23, 24, 25 आता 26 आहे. या 15 एकर मधून मला प्रत्येक वर्षी 200 टन माल निघतो. क्या बात आहे. 200 टन. 200 टन. आणि हा जो माल निघतो हा मी जागेवर मॅक्झिमम माल 90% इकडे दाखवा ड्रॅगन कसं लागलेलं आहे. 90% हळूहळू zoom करून. 90% माल हा मी जागेवर देतो. 90%. 90%. आज जी तारीख आहे 15 ऑगस्ट. ओके, 16 ऑगस्ट. 16 ऑगस्ट. तर आज माझ्याकडे 5 या ठिकाणी टेम्पो लोड झालेत. अशा प्रकारचे सीझन मध्ये म्हणजे ह्याच्यात काय असते किंवा फ्लॉवरिंगचा सीझन हा सेटिंग होण्याकरता काळ लागतो. म्हणजे फ्लॉवरिंग टू हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग हा 1 महिन्याचा पिरियड लागतो. त्याच्यामध्ये हा जो लॉट माझा आहे हा जवळपास 45 ते 50 लॉट जाईल. असे सतत 4 ते 5 लॉट मला मिळतात. क्या बात आहे. जून पासून ते नोव्हेंबर पर्यंत. अरे बापरे. आणि ऍव्हरेज रेट जो मला मिळतोय तो साधारणतः खर्च वजा जाऊन म्हणण्यापेक्षा जागेवरचा रेट जो आहे तो मला 60 रुपये ऍव्हरेज मध्ये मिळतो. 60 रुपये किलो. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली, आता तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण ह्याच्यात अपयशी होऊ किंवा एवढी जास्त कस काय लागवड करावी, लोक 1 एकर लावायला भेटतात. मी ज्यावेळेस 2020 मध्ये प्लांटेशन केलं होतं त्यावेळेस मला खात्री होती की याच्यातून मला नक्की चांगला पैसा मिळणार आहे. तर त्यावेळेस ड्रॅगन हे बहुतेक अनोळखीच होतं, जास्त नव्हतं आपल्या इकडे. माहित नव्हतं की ड्रॅगन फ्रूट खाणारा वर्ग जो आहे कमी होता. कमीच होता. बरोबर आहे. तरी सुद्धा याच्यातले न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगली ह्याची आहे. हे आणि हे नक्कीच पीक हे जे फळ आहे आरोग्यासाठी चांगलं आहे आणि याला उठाव चांगला होणार आहे त्याच्या मला खात्री वाटली. आणि मग प्लांटेशन केलं. सुरुवातीला मला मार्केटचा त्रास झाला. सुरुवातीला मेट्रो सिटी मध्येच त्याला मार्केट होतं. बरोबर आहे. आम्ही 2021 मध्ये बॉम्बे, पुणे, इकडं तुमचं बेंगलोर ह्या म्हणजे मेट्रो सिटी मध्ये माल मोठ्या शहरामध्येच पाठवला माल विक्रीसाठी. आणि नंतर 2022 पासून हे लोकांना कळत गेले की ड्रॅगन फ्रूट मधले न्यूट्रिशन चांगले आहे. बरोबर आहे. आणि तब्येत चांगली राहते. याच्याकडं जे खाणारा वर्ग आहे वळला जास्त वळला गेला. आणि नंतर 2022-23 पासून त्याचं प्रचंड डिमांड वाढत गेली. आज तालुका पेसला सुद्धा याला बऱ्यापैकी डिमांड आहे. मोठमोठ्या गावामध्ये डिमांड आहे आणि खेड्यापाड्यात सुद्धा लोक खायले. सुरुवातीला फक्त त्याचा भाव जास्त होता किलोवर, पण आता भाव कमी झाला. त्याच्यामुळे सामान्य लोक पण घ्यायला ठेवला. आम्हाला जवळपास जागेवरून 150 रुपये किलो प्रमाणे रेट मिळत होता. क्या बात आहे. परंतु नंतर प्लांटेशन वाढत गेलं. हो. परंतु त्या प्रमाणामध्ये खाणारा वर्ग सुद्धा वाढला गेला. बरोबर आहे. आणि आज
प्रोडक्शन जरी जास्त असलं तरी खाणारा वर्ग उठाव जास्त फार आहे. मोठ्या प्रमाणावर आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे ड्रॅगन फ्रूट यशस्वी आहे. यशस्वी क्रॉप आहे. बरोबर आहे. आजच्या परिस्थितीमध्ये हम्म, हम्म, हम्म. गरीबातला गरीब सुद्धा माणूस हा ड्रॅगन फ्रूट घेऊन हम्म, हम्म, हम्म. खाऊ शकतो, हम्म. अशा प्रकारची या ठीक ठिकाणी आहे. कंडिशन आहे. या ठिकाणी आपण बघू शकतात की जवळपास इथं लागवड जी आहे सर 1 फुटावर आहे का 1.5 फुटावर आहे? माझ्या लागवडीचं डिस्टन्स कसं आहे, हे हा, हा. डिस्टन्स बिटवीन 2 प्लांट हे आहे, हम्म. हे माझं 2 फूट आहे. 2 फूट आहे. हा. हा, हम्म. आणि 2 फुटाला एक बांबू आहे हम्म. आणि एका बांबूला 2 रोप आहेत. बरोबर आहे. ओके. हा, 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 डिस्टन्स बिटवीन 2 रोज आहे हा, हा, ते हा. 10 फूट आहे. बघा दोन्ही पिका म्हणजे फटीमधलं जे अंतर आहे ते 10 फूट आहे आणि हा. दोन्ही जे प्लांट आहे त्याच्यामधलं अंतर 2 फूट आहे. 2 फूट आहे. एक बांबू 2 आहे आणि फुटाला एका बांबूला 2 झाडं आहेत. Yes, yes. तर या ठिकाणी आपण पाठीमागं जर व्ह्यू बघितला एकदा पाठीमागं दाखवा, सगळ्याच प्लॉट मध्ये तुम्हाला यशस्वी प्लांट पाहायला मिळेल.